छत्रपती संभाजी महाराजांना कसं पकडलं गेलं होतं त्यामागचा इतिहास सांगा. की कवी कलशांनी फसवलाय म्हणून. सोयराबाईंचे कॅरेक्टर तुम्ही छावा मूवीमध्ये बघाल, मी एकदम बघून थोडा भेज आला की सोयरा राणीसाहेब ह्या स्वराज्याची महाराणी आहे, तिला तुम्ही एका बेगमसारखा पान खातानी काहीतरी एक्सप्रेशन्स चेंज करून दाखवता. म्हणजे महाराजांना भेटीसाठी आज अफजल खानच का पाठवला, तो बलिदान मास का क्या है, मतलब हम नॉन महाराष्ट्रीयन लोक कर सकते क्या. मग ह्या सगळ्या गोष्टी सहन करत 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 हा व्यक्ती छत्रपती होतो. तर बुधभूषण हा ग्रंथ काय होता त्याबद्दल जरा माहिती द्या ऑडियन्सला. की रिअल बुधभूषण वाचायचा आणि कुठला आपल्याला न वाचणं तो पण गरजेचं आहे. धर्म म्हणजे काय, तर कर्तव्य. म्हणजे शिवछत्रपती समजायचं असेल किंवा शंभू छत्रपती समजायचं असेल तर तुम्हाला आधी औरंगजेबाला समजणं गरजेचं आहे. औरंगजेबाच्या बालपणीची एक सांगतो. शहाजहानला प्रश्न विचारतो की शहजादा क्या हुआ, तुम क्यों नहीं जा रहे अंदर. तर मग हा शहजादा म्हणजे औरंगजेब आपल्या बापालाच प्रश्न करतो की दक्षिण दिग्विजयच का, उत्तर दिग्विजय का नाही. म्हणजे आपण नकळतपणे बोलून जातो की अरे 2 मिनिटामध्ये काय अफजल खान फाडला. त्याचं असं बोलणं होतं की तुम्ही मराठी लोक म्हणजे एवढी तुमच्यामध्ये क्रेज काय आपल्याकडे वळवू शकत नाही, सो याला कापा, त्याचा डोका कापा आणि दिल्लीला घेऊन जा. की भाई अगर इनके मन में फिर से स्वराज्य का भूत बैठ गया ना तर मग हे काही मानणार नाही, मराठी आहे ते काही ऐकणार नाही. जर शंभूराजे त्यावेळी पकडले गेले नसते तर आज महाराष्ट्राचीच नाही तर भारताची इमेज काय झाली असते. आता सध्या एक वाद सुरू झाला होता, म्हणजे आणखी सुरूच आहे कदाचित, छावा चित्रपटाबद्दलच, की शिर्के किंवा ब्राह्मण. छत्रपती संभाजी महाराजांचं कॅरेक्टर कसं होतं की तुम्हाला संभाजी राजा तो दगेबाज था. तर तुषार दादा, तुमचं पुन्हा एकदा द प्रसाद शोच्या पॉडकास्टवरती स्वागत आहे. कसं वाटतंय तुम्हाला परत एकदा इथे येऊन. परत एकदा येऊन नवीन स्फूर्ती आलेली आहे. त्याचबरोबर मागचा अनुभव तर छान होताच, म्हणजे बरेच लोकांचे डाऊट क्लिअर झाले, तुमची साथ मिळाली. त्याचबरोबर आजसुद्धा तोच अनुभव परत घ्यायला मिळत आहे. यापेक्षा दुसरी छान गोष्टच नाही. चांगला वाटत आहे सगळं काही व्यवस्थित. येस, आम्हाला सुद्धा आनंद होतो आहे तुम्हाला होस्ट करून. तर आता जो सध्या चर्चेत असणारा मूवी आहे छावा, त्याच्याबद्दल आपण म्हणजे त्याच्या संदर्भात हा एक टॉपिक आहे. संभाजी महाराजांचा टॉपिक आहे, शंभूराजांचा टॉपिक आहे, शिवाजी महाराजांचा टॉपिक आहे किंवा मराठा हिस्ट्रीचा टॉपिक आहे. तर तो आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला मूवीबद्दल आणि ओव्हरऑल मूवीने जी चर्चा सुरू केली आहे, म्हणजे त्याच्यासोबत कॉन्ट्रोवर्सीसुद्धा असतील, ज्यांनी मूवी पाहिली आहे किंवा जे मूवीचं ट्रेलर वगैरे पाहिलेलं आहे त्यांच्यामध्ये जी स्फूर्ती आलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. सर्वप्रथम की चित्रपट हा चित्रपटच असतो, म्हणजे आपण त्याला ऐतिहासिक गोष्टींशी कनेक्ट करू शकत नाही. तो असा की एक कादंबरी दिलेली आहे. लेखक जो असतो तो 2 प्रकारचा असतो, एक संदर्भ सहित लिहितो आणि एक कादंबरी म्हणजे एक मूवीसारखा मसाला टाकून लिहितो. सो चित्रपट त्या प्रकारचाच असतो, म्हणजे आपण एक मनोरंजनच्या हिसाबाने जाऊ शकतो. आणि ऐतिहासिक चित्रपटाचा बघितला तर आज छावा खूप जास्त म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक आहे किंवा एक क्रेज त्यांनी हे केलेली आहे. पण कितीही बोलला तरी सुद्धा आपण त्याला एक ऐतिहासिक संदर्भ देऊन या गोष्टीला हे करू शकत नाही की जैसा इतिहास में हुआ वैसा ही हमको दिखाओ. थोडा काही त्यामध्ये त्यांना आपला पण काहीतरी ॲड करावे लागेल. एक्सप्रेशन्स म्हणा किंवा गीत म्हणा किंवा मग तो लेझिमचा जो टॉपिक झाला होता मागे, त्यामध्ये सुद्धा बरेच लोक असे होते ज्यांनी शंभू छत्रपतींना कधीतरी एक सुखमय दृश्य त्यांच्या आयुष्यामध्ये आला असेल म्हणून लेझिमचं दृश्य दाखवा, त्यासाठी ते समर्थक होते. काही लोकांचा असा विचार होता की हा खूप चुकीचा आहे, म्हणजे आमचे महाराज कधी नाचले नसणार. पण यामध्ये मला असं वाटतं की जर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितला तर आपण त्यांचे एका वर्षामध्ये 365 दिवसामध्ये प्रत्येक तास आपण बघितलं नाही की त्यांनी आयुष्यामध्ये काय काय गोष्टी केल्यात म्हणून. चांगल्या गोष्टी त्यांच्या आहेतच आणि त्यांनी जे बऱ्याच गोष्टी संदर्भातून दिसून येतात, पण चित्रपट आपल्याला त्याच गोष्टी दाखवण्याच्या गोष्टी झाले नाही. बरोबर. म्हणजे काय तर आपल्याला एक व्हिज्युअल एक टाईम मशीनसारखं आपल्याला घेऊन जाणार की कधीतरी यांच्या आयुष्यामध्ये ही पण गोष्ट घडली असेल. आणि तो लेझिमचा सुद्धा म्हणजे मेकर्सनी तोच विचार करून टाकला असेल की कधीतरी मावळे आले असणार त्यांच्याकडे आणि बोलले असणार की महाराज या ना, एक हात होऊ द्या. बरोबर. आणि यांनी तो महाराजांनी डान्स केला असेल, लेझिम पारंपरिक नृत्य आहे त्यामुळे तो त्यांनी केला असेल, मला असं वाटतो. दुसरा महत्त्वाचा म्हणजे की लेझिमच नाही तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला हाच विचार करून करायचा आहे, बघायचा असतो की हा एक मनोरंजनाचं पात्र आहे म्हणून. फॉर एक्झाम्पल आता शिर्क्यांचा असेल किंवा मग अणांजींचा असेल, जे गोष्टी दाखवलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य म्हणजे काय तर हे कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर्स
प्ले करणारे सुद्धा माणसंच आहेत आणि ज्यांनी इतिहास घडवला आहे ते सुद्धा माणसंच आहेत. मग यामध्ये आपल्याला हा दाखवलं पाहिजे किंवा हा आपल्याला बोललं पाहिजे की संदर्भ जर हा व्यक्तिरेखाबद्दल सांगत आहे की हा व्यक्ती इथं चुकीचा आहे म्हणजे चुकीचाच दिसणार आहे. म्हणजे मेकर्सला हा दाखवायचा नसेलच ना की शिर्क्यांना मला बदनामी करायची आहे किंवा मग अनाजी पंतांची बदनामी करायची आहे किंवा सोयराबाईची बदनामी करायची आहे. जो आहे तो लिहिलेला आहेच, त्यामुळे हा दाखवला गेला आहे. त्यात आणखी एक मी बोलणार की व्यक्तिरेखा चुकीचे होऊ शकतो, जात कधी चुकीचे होत नाही. म्हणजे आपण एखाद्या मराठा फॅमिलीला शिर्क्यांना म्हणा किंवा मग ब्राह्मणांना आपण दोष देतो तर ते चुकीचे नाहीच. म्हणजे अनाजी पंत हा एक व्यक्तिरेखा चुकीची असेल किंवा गणोजी शिर्के ही व्यक्तिरेखा चुकीची असेल, पण त्या व्यक्तिरेखेच्या पायी जात चुकीचं होऊ शकत नाही किंवा त्यांचा अख्खा कुटुंब चुकीचा होऊ शकत नाही. म्हणजे इतिहासामध्ये म्हणतात ना की कालच्या पुण्याईवर आजचा संसार मांडता येत नाही, तसंच कालच्या दोषींमुळे आजच्या त्यांच्या वंशजांना दोष देणं बरोबर नाही. सो सगळेच शिर्के चुकीचे किंवा मग सगळेच ब्राह्मण चुकीचे हा फार चुकीचा आहे. मी स्वतः म्हणजे एक मराठा जातीतून बिलॉंग करतो आणि बघितला तर एका इतिहास संशोधकाची कधी जात धर्म नसतोच. म्हणजे तो एक धर्म म्हणू शकतो की त्याच्याकडे दृष्टिकोन असेल तर संदर्भाचा, तो कधी हा बघणार नाही की कुठल्या जातीचा हा माणूस आहे, हा ऐतिहासिक कॅरेक्टर कुठल्या धर्माचा आहे म्हणून तो बघणार नाही. जर औरंगजेबाने काहीतरी चांगला केला असेल तर मला त्याला चांगला बोलावे लागेल कारण की संदर्भ त्याच्याबद्दल चांगले बोलतात. आणि जर औरंगजेब हा चुकीचा आहे तर मग त्याला चुकीचंच बोलावे लागेल मला. इथं पण तसाच आहे. ऑडियन्सने हा बघितलं पाहिजे की गणोजी शिर्के चुकीचा आहे तर तो चुकीचा आहे. म्हणजे एका जातीतला एक पर्टिक्युलर व्यक्ती चुकीचा असू शकतो, पूर्ण जातीला दोष देऊन त्या जातीला किंवा त्यांच्या आडनावाला दोष देऊन त्यांच्या कुटुंबाला दोष देऊन हा फार चुकीचा मला वाटतं ऑडियन्स करत असतं. बरोबर. पण जी चर्चा आहे म्हणजे इतक्या दिवस आपण बोलतो की शंभूराजांबद्दल लोकांना हिस्ट्री म्हणजे आपण कसं इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जे काही आपल्याला माहिती आहे तेवढं किंवा सिलेबसमध्ये जे शिकवलं तेवढं, त्याच्या बाहेर लोकांना काही जास्त माहीत नव्हतं. पण तुम्हाला असं वाटतं का की या जशी मूवी आली त्यानंतर लोकांची क्युरिओसिटी पण वाढली की हां आपण अजून माहिती पाहू किंवा असं घडलं असेल किंवा ह्यातले जसे फॅक्ट्स व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी म्हणजे चित्रपटांचा इतिहास बघितला तर 100 वर्षाचा आहे भारतामध्ये, पण ते आधीसुद्धा पटनाट्य व्हायचे. म्हणजे आपली जी संस्कृती आहे, संस्कृतीमध्ये नाटक झाले, रामायण, महाभारत, रामलीला जेही आपण बोलतो हे सगळे व्हायचे ना. म्हणजे युद्ध करायला सुद्धा जी मंडळी युद्ध करायची त्यांच्याकडे मॅसेज द्यायचे असेल तर ऐतिहासिक संदर्भामध्ये आहेत की काहीतरी नाटक करून किंवा एखाद्या भजनातून, कीर्तनातून, एखाद्या पोवाड्यातून, अगदी बहिर्जी नाईकसुद्धा पोवाड्यातून मावळ्यांना संदेश देतात. बाबा असा असा हा व्यक्ती इथं आहे, हा व्यक्ती तिथं आहे, मग याला असे मारा, याला तसे करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा पार्ट आहे चित्रपट. पण एक लिबर्टी ठेवली पाहिजे माझ्या हिशोबानं की आपल्याला काय दाखवायचं आहे, कसं दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता बोललात की लोकांवर किती इम्पॅक्ट पडणार या मूवी बघितल्यावर. तर आत्ता मला काही हिंदी भाषीय माझे मित्र आहेत, ते अगदी नॉर्थ साईडहून बिलॉंग करतात. त्यांचा मला स्वतःहून फोन आला कि आप यहाँ पर हो ना, आप पुणे में हो कि नहीं? हाँ है, बोलिए. तो आपका वो हमने सुना है कि बलिदान मास कुछ होता है. तो बलिदान मास का क्या है, मतलब हम कर सकते हैं क्या, हम नॉन महाराष्ट्रीयन लोग कर सकते हैं क्या? बरोबर. सो ही भावना त्यांच्या मनामध्ये येणं की बलिदान मास आम्ही करू शकतो का, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. की ही छावा मूवीने बरेच लोकांचे डोळे उघडले आहे मला असं वाटतं. तर म्हणजे ह्याचाच एक फॉलोअप क्वेश्चन असा आहे की जे बलिदान मास तुम्ही बोलताय त्याचा इतिहास काय आणि त्याबद्दल म्हणजे थोडी माहिती सांगा आणि आपण मग त्यानंतर पुन्हा पॉईंटवरती येऊ शकतो. तर बलिदान मासबद्दल बोलला तर ही एका संघटनेला शी जोडून येतो, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भिडे गुरुजी यांची संघटना आहे. आणि अगदी ते त्यांच्या म्हणजे जेव्हा ते यंग होते, मी तर म्हणतो आज पण ते यंगच आहेत कारण की ती एवढी स्फूर्ती त्यांच्यामध्ये आहे जे आजच्या यंग मुलांमध्ये नसतो. सो ते आपल्या त्या युवक अवस्थेमध्ये असूनसुद्धा ते तेव्हापासून ते हे सगळ्या गोष्टीवर काम करतात. म्हणजे त्यांनी बरेच ते इतिहास संशोधकांना भेटले आहेत, प्राध्यापकांना भेटले आहेत. ते त्यांच्या स्वतः एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांचा काय म्हणतात की भूतकाळ गेलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी बरेच हिंदू लोकांना जागृत करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आज पण त्यांच्या पावलांवर चालून कित्येक हिंदू लोक काम करतात या सगळ्या गोष्टी. बलिदान मास असेल, दुर्गामाता दौड असेल, त्यापैकी मी सुद्धा एक जो शून्य मात्र काम करतो, पण करण्याचा प्रयत्न करतो. दुसरा महत्त्वाचा म्हणजे की बलिदान मासचा असा आहे की त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण त्याआधीसुद्धा आपल्या इथं काय व्हायचं ना की आज पण होतो
दिवाळी असेल तर बरेच लोक चिकन सोडतात, हम्म. नवरात्र असेल तर चिकन सोडतात. का? कारण की त्यांना माहीत आहे की ह्या दिवसापासूनच्या हिंदू कल्चरमध्ये या सगळ्या गोष्टी करणं खंडन म्हणजे बरोबर नाही, चुकीचं आहे म्हणून. मग मराठ्यांना त्या काळात पण माहीत असेल ना की प्रतिपदेपासून तर मृत्युंजयी अमावस्या आपण दिलाय फाल्गुन महिन्याची, इथपर्यंतचा जो काळ आहे तो शंभू छत्रपतींनी सहन केलेला आहे. किंवा मग ती म्हणू शकतो की दरवर्षी तो पेन मराठ्यांच्या मनामध्ये येत असेल, त्यांच्या भोसले कुटुंबाच्या मनामध्ये येत असेल. आणि शंभू छत्रपती हे भोसले कुटुंबापर्यंत सीमित नाही तर प्रत्येकाच्या घरापर्यंत आहेत. जेवढे भोसले कुटुंब आहेत तेवढे माझे पण आहेत ते. सो प्रत्येक वर्षी आपल्या मनामध्ये येत असेल की नाही, हा दुःख पाडलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, किंवा आपल्या लोकांना त्यांच्याबद्दल सांगणं. त्या काळातले लोक पण करत असणार. मग तीच गोष्ट शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या लोकांनी केलं आहे किंवा भिडे गुरुजींनी सुरुवात केली आहे की आपण एक बलिदान मास म्हणून पाडूया, जो की फार उत्तम आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीशी कनेक्ट करणं खूप म्हणू शकतो की आजच्या तारखेमध्ये खूप कठीण आहे. बरेच लोक याबद्दल विरोध पण करतात, पण या विरोधांना त्रिशूल लावून पुढे चालणं म्हणजे खूप अवघड असतो. सो बलिदान मासचा पण तोच आता पाडण्याचा असा की यामध्ये आपण आपल्या पूर्वजांना आठवण करतो, जे की दरवर्षी आता माझे जे पूर्वज झाले आहेत त्यांनी मी आठवण करणार श्राद्धच्या रूपांमध्ये. आणि हाच श्राद्ध घालणं म्हणजे काय तर बलिदान मास. ओके. की आम्ही महाराजांना श्राद्ध घालत आहोत किंवा मग आपण त्यांची पूजा करत आहोत. त्यांनी केलेलं जे दुःख आहेत म्हणजे जे सहन त्यांनी ज्या दुःखांना केलेलं आहे त्याच गोष्टीची आठवण म्हणून आपण आपल्या पिढीला देत आहोत. बरोबर. हाच तो बलिदान मास. यामध्ये काही लोक काही गोष्टींचा त्याग करतात, काही लोक उपासी राहतात. उपासी म्हणजे वन टाईम उपास ठेवतात, चप्पल सोडतात, किंवा काही लोक जमिनीवर झोपतात, काही लोक मुंडन करतात, काही लोक गोड किंवा मग जे नशापाणी असतात त्या गोष्टी सोडतात. म्हणजे आपल्या आवडीची काहीतरी गोष्ट सोडणं, त्याग करणं आणि शंभू छत्रपतींचा त्याग आठवणं, हा म्हणजे बलिदान मासाचा एकमेव हेतू. यामध्ये कुठलाही जाती धर्म, कुठलाही ह्या धर्माला काहीतरी खाली पाडणं आहे असं काही नाही. तर आजपासूनच रमजान स्टार्ट होत आहे मे बी, आणि आजपासून रोजा करणार जे मुस्लिम धर्माचे लोक आहेत, मग आपण त्यांना बोलू शकत नाही ना की तुम्ही रोजा करता, तुम्ही फ्रूट्स खाता किंवा तुम्ही हे करता, तुम्ही ते करता, मग तुम्ही हिंदू धर्माला नीचा दाखवता, आम्ही बोलू शकत नाही. म्हणजेच बोलण्याचं तात्पर्य हा आहे की ते आपल्या परंपरेनुसार करत आहेत, तो बरोबर आहे. मग बलिदान मास सुद्धा आपल्या परंपरेनुसार केलंच पाहिजे माणसाने. आणि ज्या गोष्टीतून मराठी माणसाला किंवा हिंदू व्यक्तीला तुमच्या पूर्वजांची आठवण होत असेल तर मी तर म्हणतो मग 365 दिवस असं काहीतरी केलंच पाहिजे, ना की 1 महिना. आणि बलिदान मासबद्दल बघितला तर असं नाही आहे की केवळ आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्या संघटनेने सुरू केलं आहे तर मग ही तीच संघटनेपर्यंत मर्यादित असं नाही. आज कुठलाही जाती धर्माचा कुठलाही व्यक्ती असेल तो सुद्धा बलिदान मास करू शकतं आणि करतात, बरेच लोक करतात. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून वेगवेगळ्या एज कॅटेगरीचे लोकसुद्धा हा सगळा करतात. म्हणजे आज भारतामध्ये वेगवेगळे संघटना आहेत, कुठली संघटना असेल, हिंदू असो या कुठली संघटना असो, त्यांना असं वाटलं की आम्हाला आमच्या महाराजांना एक श्रद्धांजली द्यायची आहे किंवा मग त्यांचा जो बलिदान आहे तो आठवायचा आहे आम्हाला, परत ते सगळ्या गोष्टी सहन करायच्या आहेत, तर मग ते सगळ्यांसाठी आहे. मी सुद्धा असं नाही की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता म्हणून करतो, असं नाही. मी वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलो, एक वेगळ्या संघटनेमधून मी काम करून मी इथं आलो आहे. आणि मग येताना मला जोडून आले काही संघटनेचे म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे लोक, मित्र असतील माझे किंवा मग ज्यांच्याबरोबर मी बसतो उठतो असे लोक. मग मला त्यांचा हा कार्य आवडला. संघटना वेगळी असेल पण आपल्याला एक म्हणतो ना आपण की मार्ग वेगळे असतील पण दर्शन तर विठ्ठलाचेच करायचे आहेत. म्हणजे वारी वेगवेगळी असेल पण दर्शन विठ्ठलाचेच करायचे आहेत. सो हा मार्ग सगळ्यांना एकत्रित करून हा बलिदान मास एकत्रित करून घेऊन जाता येतं. बरोबर. म्हणजे कोणी पण बलिदान मास फॉलो करू शकतो. बिलकुल बिलकुल. तर आता मूवी बऱ्याच लोकांनी पाहिलेली आहे किंवा व्हिडिओज अशा सर्क्युलेट होत असतात, बऱ्याच गोष्टी आहे. पण कधी पण काय होतं, मीडिया प्रत्येक गोष्टीपर्यंत जात नाही, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जात नाही. पण जे पुस्तकं असतात, इतिहासाची पुस्तकं असतात किंवा आपल्या थ्रू आपण माध्यमांथ्रू जे काही प्रसार करतो त्यानुसार तुम्हाला काय वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचं कॅरेक्टर कसं होतं आणि आजचं जे यूथ आहे, म्हणजे आपली पिढी झाली, आमची पिढी झाली, आमच्या पुढची पिढी झाली, लहान मुलं झाली, त्यांनी कसं घेतलं पाहिजे त्या कॅरेक्टरला? कॅरेक्टर जर शंभू छत्रपतींचा बघितला तर मला असं वाटतं की म्हणजे मी ज्याही गोष्टीचा अभ्यास करतो किंवा रिसर्च करत आहोत त्या गोष्टीवर मी एक आपली वेगळी नजर म्हणून ठेवत असतो की हा व्यक्ती ॲक्च्युली ते असतात ना की आपल्या स्वप्नामध्ये मग तोच व्यक्ती येतो, कसा दिसत असेल किंवा कसा असेल म्हणून. त्यांची रूपरेखाबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या स्वभावाबद्दल आपण बोलूया.
मला असं वाटतो की हा व्यक्ती जर बसला ना, तर जसा महाराजांबद्दल लिहिलं आहे, थोरले महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, शिवछत्रपतीबद्दल, की हा व्यक्ती दिसून येतो की हा मराठ्यांचा राजा आहे. त्या प्रकारे मला असं वाटतो की मराठ्यांचा युवराज कसा असेल, काय असेल, तो शंभू छत्रपतींना बघून समजून येत असेल म्हणून. त्यामुळेच त्यांचे जे विरोधी लोक होते, म्हणजे अगदी मंत्रिमंडळामध्ये असतील किंवा बाहेरचे, त्यांच्या मनामध्ये एक धाक होता की यांच्या पुढे जाऊन आम्ही बोलायचा कसा, किंवा हा व्यक्ती युवराज म्हणून तर असेलच धाक, पण ती व्यक्तिरेखाच तशी असेल. म्हणजे पुढच्याला पण पाहून एक येतो ना भीती, की बापरे, म्हणजे हा आता डोळ्यामध्ये अग्नी येणारा असा व्यक्ती. पण एकाच वेळेवर आपण बघतो की हा व्यक्ती तेवढाच मायाळू पण आहे. म्हणजे अगदी 12-13 वर्षामध्ये तुम्ही बुधभूषण सारखा ग्रंथ लिहित आहात, तुम्हाला 16 भाषा अवगत आहात, तुम्ही राजमाता जिजाऊ बरोबर तुम्ही राहिलेले आहात, म्हणजे तेवढीच तलवारीची धार पण तुम्हाला असेल, आणि मूठ जी असतो ती पकड पण तुमच्याकडे असेल ना, की म्हणजे ते तेवढाच प्रेमळ व्यक्ती आहे हा, आणि तेवढाच कठोर पण आहे. तर दोघे कॅरेक्टर यांच्यामध्ये असणारच. सो बोलण्याचं तात्पर्य हाच आहे की हा व्यक्ती अगदी हळवा मनाचा पण आहे एखाद्या व्यक्तीसाठी, आणि बघितला तर मग हा न थांबणारा किंवा न झुकणारा व्यक्ती पण आहे. म्हणजे अगदी साकी मुस्तेद खान म्हणून औरंगजेबाचा इतिहासकार होता, जो त्याच्या वेळेवर डायरीज लिहायचा, त्याने लिहिलंय शंभू छत्रपतीबद्दल की एवढ्या वेळा हा औरंगजेब शंभू छत्रपतींकडे जातो, संभाजी राजांकडे जातं, आणि हा यांना हमीच देत आहे की बाबा तू धर्म परिवर्तन कर, किंवा मग तू स्वराज्याचा खजाना मला सांग, मुस्लिम लोक जे तुझ्याबरोबर जुळलेले आहेत, ज्यांनी पत्रव्यवहार तुझ्याबरोबर करत असणार, त्यांचे मला नाव सांग. ओके. हा, पण हा राजा झुकतच नाही, म्हणजे हा मान खाली करतच नाही. हा म्हणतो मी बघतो की तू काही करणार आहेस, मी बघत आहो आता, तू बस सांग. बरोबर. आणि हा ना तोंड उघडत आहे ना, हा काही याची पातशहाची काही गोष्टी ऐकत आहे, असं त्याने लिहून ठेवलंय. यामध्ये आणखी एक गोष्ट की 40 दिवस जे वेदनांचं आपण बोलतो, त्या ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेतच. म्हणजे तुम्ही छावाचा तुम्ही मेन्शन केलात म्हणून बोलतो मी, छावामध्ये ज्या गोष्टी दाखवल्या आहेत त्यांची पण एक लिबर्टी असेल की आपण कितीपर्यंत दाखवू शकतो, जास्त दुःख दाखवणार नाही. सो त्यांनी पण एक काही 10-15% दुःख दाखवलं आहे, पण त्या पलीकडे त्या व्यक्तीला दुःख होणे म्हणजे भयानक. मग त्यामध्ये पण एंडिंगच्या दिवशी औरंगजेब हा आदेश देतो की झालं आता माझ्यापासून होणार नाही, आता मी याला काही आपल्याकडे वळवू शकत नाही, सो याला कापा, याचा डोका कापा आणि दिल्लीला घेऊन जा. सो हा आदेश त्याने दिलेला आहे. सो एवढे भयानक आदेश देऊन पण जर शंभू छत्रपती झुकत नाही, म्हणजे यांचे कॅरेक्टर बघा. म्हणजे एके वेळेवर बापासाठी हा व्यक्ती हळवा होतो, आईसाठी हळवा होतो, मित्रांसाठी हळवा होतो, आणि एका वेळेवर शत्रूसाठी कठोर पण होतो. ओके. सो परफेक्ट मला वाटतो की एक व्यक्तिरेखा कशी असली पाहिजे तर ते महाराजांकडून आपल्याला शिकता येईल. त्यात मी आणखी एक गोष्ट मेन्शन करतो की यांचा जो कॅरेक्टर आहे किंवा शंभू छत्रपती हा जो व्यक्तिरेखा आहे, यांनी अगदी लहानपणापासूनचा दुःख सहन करत आलेला आहे. म्हणजे एखाद्याला वाटतो ना की अरे ठीक आहे, संघर्ष केला शिवछत्रपतींनी आणि आयती राजगादी यांना मिळाली, तर असं नाही. म्हणजे राजगादीसाठी सुद्धा यांना झुंजावे लागले होते. म्हणजे अगदी आपल्या बापाला सुद्धा अग्नी न देता, म्हणजे वर्दी दिली गेली नव्हती की तुझा बाप गेलाय म्हणून, आणि शंभू छत्रपती हे तेव्हा पन्हाळ्यावर अडकलेले. मग ह्या सगळ्या गोष्टी सहन करत 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 हा व्यक्ती छत्रपती होतो. छत्रपती झाल्यानंतर सुद्धा कटकारस्थान होतात, त्यानंतर शत्रूंनी जे केलेले आहे ते तर आहेतच. मग या सगळ्या गोष्टी सहन करत करत ही व्यक्तिरेखा घडलेली आहे, आणि त्यात इतिहासात यांना एक नाव दिलं आहे शापित राजहंस म्हणून, म्हणजे यांच्याबद्दल बदनामी पण केली गेली आहे. सो मला असं वाटतो की शंभू छत्रपती समजायचे असेल तर त्यांच्या कॅरेक्टरला, त्यांच्या चित्राला वाचणं फार गरजेचं आहे. ते रिअल संदर्भातूनच होऊ शकतो. पण कादंबरीमध्ये एखादा कादंबरीकार लिहू शकतो की हा व्यक्ती चुकीचा आहे, मग एखादा लिहिल की हा व्यक्ती चांगला आहे, असं नाही. कादंबरी ती मसाला असतो, पण संदर्भ घेऊन त्यांचे कॅरेक्टर आपल्याला वाचलं पाहिजे, तेव्हा ती छवी जी आहे ती क्लीन होऊ शकेल आपल्याला. बरोबर. म्हणजे तुम्ही जसं बोलले की छत्रपती संभाजी महाराजांचं लहानपणीपासून ते मोठेपणीपर्यंत असे काही प्रसंग आलेत ज्याने ते घडत गेले, जे ते घडले. आणि जसं लहानपणीचा आपण प्रसंग घेतला की 12-13व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, तर बुधभूषण हा ग्रंथ काय होता त्याबद्दल जरा माहिती द्या ऑडियन्सला. बुधभूषण हा ग्रंथ खूप
म्हणजे अगदी तुम्ही वाचन केलात ना, तर तुम्हाला असं वाटेल की हा खरोखर लिहिला आहे का 12-13 वर्षांनी. म्हणजे एकदा ओके. संशय येतो आपल्या मनामध्ये की बापरे, म्हणजे एवढी विचारशैली कशी काय होऊ शकतो. पण जर यांचा आपण बघितला, यांच्या इतिहासाचा आपण बघितला, तर आपल्याला हा पण समजून येतो की ही व्यक्ती जी का साधी नव्हतीच. म्हणजे हा व्यक्ती अगदी 9 वर्षाच्या वयामध्ये 1 लाखाच्या सैन्यामध्ये जातो, जेव्हा पुरंदरचा तह झाला त्यानंतर. आणि दिलेर खान सारखा जो कट्टर शत्रू आहे त्यांच्या पुढे, त्याच्या पुढे हा नमत नाही आणि उभा असतो 1 लाखाच्या सेनेमध्ये. किंवा मिर्झा राजा जयसिंग यांच्याबरोबर हा राहतो. सो हा व्यक्ती एका लिहू शकतो. मग म्हणजे शंभू छत्रपतींना काही अवघड नाही बुधभूषण लिहिणे, कारण की जिजाऊनी शिक्षा तशी त्यांना दिला होता. म्हणजे अगदी आपल्या पुत्राला त्यांनी जी शिक्षा दिलाय त्यापेक्षा जास्त मला वाटतो की एक असतो ना की एक आपल्या लोकांमध्ये असतो की मुलगा हा सूत आणि मग नातू व्याज, असं काहीतरी असतं आपल्या इथं. सो मला वाटतो की जिजाऊनी आणखी जास्त त्यांना वाटलं असेल की नाही, मी शिवबा घडवलाय, त्यापेक्षा आपण एक दिग्गज मला निर्माण करायचे, आणि त्यांनी शंभू छत्रपती घडवलेलं आहे. तर बुधभूषणामध्ये आपल्याला राज्य कसा व्हायचा, राज्य कसा असेल, शत्रू कसे असतात, मंत्री कसे असायचे, राजाचा काय धर्म, प्रजेचा काय धर्म, राजाच्या ह्या धर्मामध्ये कर्तव्य काय असतील, या सगळ्या गोष्टी लिहिल्या. आता त्यामध्ये त्यांनी धर्म म्हणजे एखादी नाव नाही दिलंय कुठल्या धर्माला. धर्म म्हणजे काय, तर कर्तव्य. करणी म्हणजे धर्म, हे त्यांनी त्यामध्ये जीवन पद्धती. म्हणजे मी मानणारा तो धर्म नाही, तर करणारा धर्म, हे त्यामध्ये त्यांनी बुधभूषणामध्ये मेन्शन केलंय. आज बरेच बुधभूषणाचे प्रत तुम्हाला सापडतात शॉप्समध्ये, ज्यामध्ये बरेच चुकीचे संदर्भ दिलेले आहेत. म्हणजे बघाल तर शंभू छत्रपतींनी जे लिहिले नाही ते पण दिलेले आहेत की ह्या बुधभूषणच्या नावाने वाटले जातात. सो मी ऑडियन्सला ते एवढंच बोलणार, म्हणजे जे माझ्याकडे विद्यार्थी येतात किंवा माझे जे विद्यार्थी आहेत ते मला नेहमी विचारत असतात की कुठला वाचायचं. सो ते सुद्धा आपण एंडिंगला आपण करू याबद्दल, की मी तुम्हाला काही गोष्टीचे फोटोज पाठवणार, त्यामध्ये ते रिअल बुधभूषणचे तुम्ही मेन्शन करा व्हिडिओमध्ये. बरोबर. सो तो पण आहे की रिअल बुधभूषण वाचायचा आणि कुठला आपल्याला न वाचणं तो पण गरजेचं आहे. तर बुधभूषणामध्ये हे आहेत, यामध्ये श्लोक आहेत. श्लोकाचा नॉर्मली आता मराठी अनुवाद झालेला आहे, त्यामुळे अर्थ पण कळून येतात. यामध्ये त्यांनी ग्रंथ कसा अभ्यासायचा, गड कसा अभ्यासायचा, देवी देवतांची पूजा का महत्वाची, ते कसं आपल्याला स्फूर्ती देतात, या सगळ्या गोष्टी सुद्धा मेन्शन केल्या आहेत. म्हणजे अगदी तुम्ही बुधभूषण वाचलात ना, तर तुम्हाला एक तुमच्यामध्ये एक वेगळी कॅरेक्टर स्किल्स डेव्हलप होऊ शकतात. ओके. की कसा बिहेव करायचा, कसा राहायचा, आणि कसं आपल्याला व्हायचं आहे पुढच्या पिढीत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आज जरी आपण त्याचं वाचन केलं तरी त्याचं म्हणजे रिलेटेबल आहे आपल्या जीवनासाठी. हो. अगदी म्हणजे महाराजांचं कॅरेक्टर असो किंवा शंभू छत्रपतींचं कॅरेक्टर असो, दोघे महाराजांनी जी कारकिर्दी त्यांची होती त्यामध्ये आज सुद्धा आपल्याला बरेच फायदे आहेत जे त्यांनी करून दाखवलेले आहेत त्या वेळेवर. मग आपल्याला माहिती आहे की प्रतापगडाचं युद्ध महाराजांनी जिंकलंय, अफजल खानाला संपवलेलं आहे. प्रतापगड त्यासाठीच बांधला होता का, तर नाही, त्या पलीकडे प्रतापगडचा एक वेगळा महत्व आहे. या सगळ्या गोष्टी पण आपल्याला बघितल्या पाहिजे, मला असं वाटतं. तर प्रतापगडाचा आता टॉपिक निघालायच, तर त्याच्या इतिहासाबद्दल सांगा. त्याला जसं बिल्ड केलं तसं बिल्ड का केलं गेलं होतं, त्याच्या मागचे जे कारण आहेत ते एकदा ऑडियन्सला सांगा. बरं, प्रतापगड हा आय थिंक महाराष्ट्रातील सगळ्यात प्रचलित गडांपैकी एक आहे. प्रतापगडबद्दल बोलला तर पहिल्यांदा तर आपल्याला तीच एक छवी येतो की अफजल खान आणि महाराजांची भेट, आणि मग ते कोथळा पाडतात, ते सगळं सीन आपल्याला आठवतो, जे की आठवलं पण पाहिजे. पण प्रतापगड मला वाटतो की महाराजांची दूरदृष्टी, त्यांची बुद्धिमत्ता कशी असेल त्यावेळेवर, आणि महाराज कसे विचार करायचे याबद्दल प्रतापगड आपल्याला दाखवतो. म्हणजे एक म्हणतो जिता जागता उदाहरण आहे तो आहेच. बरोबर. तो असा की 1656ची गोष्ट आहे की महाराजांनी जावळी वगैरे सगळा तो भाग जिंकला होता. चंद्रराव मोऱ्यांचा सगळ्यांना तो केस माहीत आहे की काय झाला. त्यामध्ये मोऱ्यांनी थोडाशी बदसलुकी केली होती आणि मग महाराजांनी जावळी घेतली, युद्ध केले, मोरारबाजी त्यांच्या सेनेमध्ये दाखल झाले. पण जावळी जिंकल्यावर आता महाराज काय करतात तो खूप महत्त्वाचा आहे. ओके. जावळी जिंकल्यावर महाराज परत राजगडाला जेव्हा आराम नाही करत, म्हणजे ऑक्टोबरमध्ये जर महाराजांनी जावळी जिंकली आहे 56मध्ये, तर महाराज अगदी फेब्रुवारीपर्यंत हे 4-5 महिने ते जावळीचे दर्शन करतात, फिरतात हे जावळीवर. महाबळेश्वराला जाऊन दर्शन करत आहेत. तिथल्या नदी, तिथले नाले जे असतील, ओढे असतील किंवा मग घाट असतील, मार्ग असतील, पायवाट जेही आहेत, सगळ्यांना बघतात डोंगर. आणि नंतर त्यांना दिसतो काय, तर एक डोंगर,
बोरप्याचा डोंगर ज्याला आपण ओळखतोच. मग ते जे मोरोपंत पिंगळे त्यांना आदेश देतात की इथं एखादा दुर्ग बांधला पाहिजे. आता दुर्ग बांधला यांनी 58मध्ये, हा दुर्ग तयार झाला आहे बांधून. आता अफजल खानाची भेट झाली होती 59मध्ये, 1659मध्ये, बरोबर. आणि 58मध्ये दुर्ग तयार झाला. आता या मागच्या महाराजांचा बघा की काय बुद्धिमत्ता आहे म्हणून, खूप सुंदर. म्हणजे 3 मुख्य बंदर त्यावेळेसचे, तसे 4 होते पण मुख्य बंदर 3. एक महाआड म्हणजे महाड, बरोबर, कोकणातला महाड. आता विजापूरशी कनेक्टेड होता महाड. तो कसा की जी काही रक्कम विजापूरला यायची, आदिलशाहीला जी काही रक्कम यायची किंवा जी आयात निर्यातीच्या गोष्टी व्हायच्या ते महाडवरून व्हायच्या. तो खूप मोठा इंटरनॅशनल बंदर होता. महाड, पाली वगैरे, हो, त्या भागातला. आता महाडवरून जो ही गोष्टी यायच्या ते यायचे आपल्या इथून, जावडीतून. म्हणजे कसा, तर आंबेनळी घाट आहे आणि रामघाट आहे, ह्या दोघांना कनेक्टेड करून किंवा ह्या दोघां म्हणजे एक ह्या बोरप्याच्या डोंगराचा थोडा लांब गेलात म्हणजे 5-6 किलोमीटर एक पार गाव म्हणून आहे, तर तिथून हा सगळा मार्ग जातो. सो तिथून ह्या दोघ्या गोष्टी कनेक्ट व्हायच्या, दोघी घाट कनेक्ट व्हायचे आणि त्या मार्गातून मग विजापूरला म्हणजे आदिलशाहीकडे हे सगळे पैसे, सगळे त्यांचे खजाने, ज्याही गोष्टी आहेत सगळे काही जायचे. व्यापाराचा मार्ग होता, व्यापाराचा मार्ग. बरोबर. आता महाराजांनी भोरप्याचा डोंगर बांधलाय म्हणून भोरप्या डोंगरावर दुर्ग बांधलाय प्रतापगड. म्हणजे काय, हा सगळा एरिया आता हा कनेक्टेड झाला महाराजांना. मग जे लोक इथून घेऊन जात आहेत जेही गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी महाराजांना कनेक्टेड होणारच ना आपोआप. कारण चौक्या पहारे यांचे आहेत तिथे. बरोबर. मग कुठं चाललात, का चाललात, कुणाचा आहे, सगळे प्रश्न विचारले, का घेऊन चालले, मग द्या आम्हाला तिथून काहीतरी. किंवा मग एक काम करा, हा मार्ग आमचा आहे तर टोल नाके पण आमचे आहेत, टॅक्स द्या आम्हाला. बरोबर. सगळ्या गोष्टी महाराजांनी घेणं स्टार्ट केला आणि हळूहळू आदिलशाहीची तिथून रक्कमच बंद झाली. म्हणजे आदिलशाहीला कमकुवत करणं हा मुख्य उद्देश त्यांचा. म्हणून त्यांनी 58मध्ये हा दुर्ग बांधला आणि त्याचाच वापर झाला मग प्रतापगडाच्या ज्या वधामध्ये. पण आता आदिलशाहीनी प्रतापगडाच्या म्हणजे तो जो किस्सा झालाय, म्हणजे महाराजांना भेटीसाठी आज अफजल खानच का पाठवला, तर त्या मागचं पण कारण आहे. म्हणजे दुसरे सरदार नव्हते का, होते. तो विडा वगैरे उचलला असेल त्यांनी, मग त्या सगळ्या गोष्टी त्या आहेत लिहिलेल्या, त्या तर आहेतच. पण त्या पलीकडे अफजल खानाकडे वाईची सुभेदारी होती. म्हणजे याला वाई भाग जो आहे, सातारा, वाई, बरोबर, जावडीचं जंगल, महाबळेश्वर, हा त्याला माहित होता, ठावे होता. सो यांना असाच वाटला, कोणाला, आदिलशहाला, की बडी बेगमला, की याला जर पाठवलं आहे तर याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. बरोबर. आणि आता शिवरायांनी आमच्या सगळे काही गोष्टी रक्कम बंद करत चाललेलं आहे, त्यामुळे आता एक काम करूया, अफजल खानच याला बघेल. सो अफजल खान आणि शिवरायांना दोघांना ठावे नव्हता की काय होणार आहे, पण मग सगळ्यांना ठावे होता की आता शिवाजी राजा गेला. म्हणजे अगदी न्यूजमध्ये, इथंच नाही तर बाहेर देशामध्ये सुद्धा न्यूजमध्ये आलता की अब तो गया करके ये जहागीर का बेटा, असं त्यांनी मेन्शन केलं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. मग काय, हा जावडीमध्ये येतो, मग त्या सगळ्या गोष्टी की महाराजांनी कसं आहे तो जनचोंडीचा घाट हे सगळ्या गोष्टी केलं आहे, त्याला बोलवलं आहे, याची सेना अर्धी तिकडेच राहिली, हा आला. आणि मग महाराजांनी जे आहे आपला अफजल खानाचा वध झाला पायथ्याला, सगळ्या गोष्टी आहेत. यानंतर सुद्धा आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इथं महाराज थांबले नाही. प्रतापगडाचं युद्ध झाल्यावर लगेच महाराज दुसऱ्या युद्धावर निघाले. म्हणजे 59च्या नंतर लगेच. हा, म्हणजे आपल्याला त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवसाचं मी सांगत आहो. म्हणजे जर आपल्याला असं वाटलं ना, अरे मी एवढी मोठी मोहीम गाजवली आहे बाबा, एवढा मोठं काम केलंय, कष्ट केलंय, आता थांबलं पाहिजे, काही दिवस चिल करतो मी, सेलिब्रेट करतो मी. पण इथं शिवछत्रपती थांबले नाही. ते यांनी काय केलंय की लगेच आपल्या मावळ्यांना घेऊन हे निघाले कोल्हापूर साईडला दुसऱ्याच दिवशी. आणि अगदी 18 दिवसामध्ये 15 दुर्ग त्यांनी जिंकले आहेत कोल्हापूर भागातले, आणि 21 ठाणी, तेही आदिलशाहीची. कारण की त्या वेळेवर असं चालता की ते आपल्या इथं असतो ना की तवा गरम आहे तो रोटी सेकना चाहिए, हा गरम तवेवाला, ते इथं तसाच आहे. अरे आत्ता मी आजच अफजल खानाला संपवलं आहे. म्हणजे आदिलशाहीच्या सरदारांमध्ये किंवा आदिलशाहीमध्ये एक धाक आहे सध्या, तो धाक थांबणं बरोबर नाही. तवा गरम आहे. आता जे मेन मातंबर लोक होते सगळ्यांना माहित होता की अरे हा युद्ध तर शिवा हारणार आहे बाबा, आणि जिंकेल तो म्हणजे आदिलशाहीच, बरोबर है ना. मग शिवरायांना जर हा युद्ध हारायचं आहे तर मग आम्ही पण यामध्ये दाखल व्हायचं या युद्धात. आणि हे सगळे कापले गेले आहेत, मारले गेले आहेत किंवा पडाले आहेत.
जे उरले आहेत त्यांच्या मनात भीती आहे आता, नाही अफजल खान संपवलाय, मग आम्ही कोण, ही भीती निर्माण आपोआप झाली यांच्या मनात. मग आता यांना जर माहीत चालतो, अरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच माहीत झाला यांना की अरे तोच अफजल खान संपवणारा दख्खन इथलं शिवाजी राजा येत आहे, ते आपोआप हे तलवारी सोडतात. ओके, म्हणजे शॉकमध्ये होते सगळे, की शॉकमध्ये होते. हा, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच यांनी यांनी आदेश दिला महाराजांनी की आत्ता आपल्याला गाठायचे बाबा कोल्हापूर. त्यांनी पन्हाळाचा सगळा एरिया जिंकला. मग आता ह्या प्रतापगडच्या जेवढे दुसरे दुर्ग नव्हते का, तर होते. तुम्ही लोणावळा साईडला जा ना, तिकडे पण आहेत ना भरपूर दुर्ग. मग तुम्ही ह्या कोल्हापूरच का, तर जे उरलेले जे 2 बंदर होते, हे 2 बंदर कोल्हापूरला कनेक्ट होते. ओके, हां. ह्या दोघांचा जो मार्ग होता तो पन्हाळ्यातून जायचा, आणि इथून सुद्धा आदिलशाहीला रक्कम, पैसा, आर्थिक मदत व्हायची. महाराजांनी जे पन्हाळा जिंकला तर ह्या सगळ्या एरियावर सुद्धा त्यांची नजर येईल, त्यांची सत्ता येईल, आणि सत्ता आली ते मग तो सुद्धा मार्ग बंद होईल. म्हणजे महाराजांनी एकूण आदिलशाहीचे सगळे आर्थिक मार्ग बंद करून टाकले, आणि बंद केले तर आदिलशाही झाली कमकुवत. म्हणजे तुम्ही 1672च्या नंतर आदिलशाहीचे युद्धच नाही महाराजांबरोबर. बरोबर. नंतर त्यांचा फोकस गेला कुठं, तर मुघलांकडे जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे ते आपण जे बोलतो ना की शक्तीसोबत युक्ती पण आहे, तर ही ती युक्ती आहे. म्हणजे ज्यावेळी थोडा डीपमध्ये आपण अभ्यास करतो, जसं तुम्ही आम्हाला आता ही स्टोरी सांगितली की फायनान्शियल रिझन्स आहेत त्याच्या मागचे, बरोबर. तर हे विचार करून आता विचार करतो की हां, म्हणजे 58मध्ये एक गट तयार झाला, 59मध्ये ते प्रिपेअर्ड होते की नंतर काहीतरी, म्हणजे जर कुणाचा तुम्ही एक आर्थिक मार्ग थांबवताय तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचे पडसाद पण होणार आहेत. म्हणजे त्याच पडसादांना किंवा जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत त्याला महाराज तयार होते की अफजल खान सारखं कोणीतरी ते पाठवतीलच. बरोबर. ते सगळं सॉल्व्ह करून लगेचच तुम्ही बोलता की दुसऱ्या दिवशीच सॉरी. आणि यामध्ये आणखी एक साध्य झालंय ना की आपण म्हणतो ना की संपवायचं असेल तर मग त्याच्या मनोबलला तोडणं फार गरजेचं आहे. तर मनोबल तुटलाच, पण पैसा पण तुटला. म्हणजे पैसाच नाही तर सरदारांना हे आदिलशाही देणार कुठून? बरोबर. सॅलरी कुठून देणार, वेतन कुठून देणार? वेतनच नाही तर लोक काम कसे करणार? बरोबर. म्हणजे काय, तर मग हमलाच होणार नाही किंवा शत्रू हा आपोआप दुर्बल होईल. सो एवढा मोठा त्यांनी हा कॉन्सेप्ट रचला होता. सो प्रतापगडचा युद्ध महत्त्वाचा आहेच, पण प्रतापगड त्या पलीकडे आणखी किती महत्त्वाचं आहे सुद्धा समजणं फार गरजेचं आहे, मला असं वाटतं. बरोबर. जशी तुम्ही आत्ता सांगितली की हे युक्ती आहे किंवा हे स्ट्रॅटेजी आहे असं बनवण्याचं काम आहे, तसं छत्रपती संभाजी महाराजांची अशी कोणती स्टोरी आहे का की ज्यातून त्यांची युक्ती किंवा त्यांचं बुद्धिबळ दिसून येतं? बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे असं नमूद केलेलं आहे की शंभू छत्रपती युद्ध हारलेले नाही किंवा हारत नव्हते. एकही युद्ध हारले नाही. आता तो जंजिऱ्याचं युद्ध सगळ्यांना माहीत आहे, सर्वांना माहीत आहे की काही वेळा अपयश आलं आहे थोरल्या महाराजांना, पण छत्रपती संभाजीराजांना जो आहे तो अपयश येऊ शकला नाही किंवा ते खूप जवळ होते विजयाचा, हा सुद्धा आहे. त्यांनी सेतू तयार केला होता. म्हणजे सेतूबद्दल अगदी भगवान रामचंद्राची कारकिर्दी आहे की त्यांनी त्यावेळेस बांधला आहे, पण लाकडी सेतू इथं सुद्धा तयार झालेला आहे. शंभू छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये हा बरेच लोकांना, फार कमी लोकांना माहीत आहे. सो हा आहे. त्यांनी तयार केलेला बुलेट प्रूफ जो जॅकेट असतो तो सुद्धा आहे की त्यांनी पहिल्यांदा आविष्कार केला आहे म्हणून. त्या गोष्टी झाल्या. त्यांच्या युद्धनीतीचा आपण बघितला तर त्यांचे गनिमी कावा म्हणजेच काय, तर जसे सुरतवर छापा टाकला गेला होता तसेच बहादूरगडाचा छापा झाला, किंवा मग मुघलांना आणखी काहीतरी गनिमी कावांनी पेडगावच्या जे सगळ्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. शंभू छत्रपतींच्या दुसरा म्हणजे काय, तर आपल्याच वडिलांबरोबर माझा दगा आहे किंवा माझा त्यांच्याबरोबर संबंध नाही हा दाखवून त्यांच्या सेनेमध्ये, म्हणजे मुघलांच्या सेनेत प्रवेश करून मग त्यांच्या सेनेला तिथून खालून कमकुवत करणे, त्यांचे भेद सगळे काढणे. म्हणजे वडील दिग्विजयला गेले आहेत, दक्षिण दिग्विजयला, आणि आत्ता वडील नाही आहेत, म्हणजे छत्रपती नाही सध्या ह्या एरियामध्ये, तर शत्रू कधीही हमला करेल. मग शत्रूला हमला करायला थांबवायचे, त्याला गुंतवायचे त्याला आपल्या गोष्टींमध्ये, आणि त्याच्याकडून भेद काढायचे आहेत, तर स्वतः दुसऱ्यानं जाता मी जाणार म्हणून ते स्वतः तिथं गेले. आणि त्यांनी आज पण लोक बोलतात की अरे, काही लोक बोलून जातात की तुम्हाला संभाजी राजा तो दगाबाज था. सो हे न कळतपणे बोलून जातात. सो या मागचा काय आहे संदर्भ, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलं पाहिजे. मग आपल्याला माहीत आहे की आपल्या मुलाचं लग्न सोडून तानाजी मालुसरे हे गेले होते,
बरोबर युद्ध लढायला. बरोबर. पण आपल्या मुलीच्या भवानीबाईचं लग्न सोडून संभाजी राजे सुद्धा औरंगजेबाला मारायला गेले होते त्याच्या छावणीमध्ये, अवघ्या 4-5 मावळ्यांना घेऊन, वेश बदलून. हा सुद्धा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही त्यांच्या बालपणापासूनच्या अंतिम वेळेपर्यंतचे सगळ्या गोष्टी बघाल ना, तर तुम्हाला शॉक पडेल, एवढा इतिहास भयानक आहे. बरोबर. बापरे, हा काय व्यक्तिरेखा ही, काय सहन केलं याने. हम्म. म्हणजे आणि मला वाटतो की औरंगजेब हा जेवढा कट्टर होता किंवा औरंगजेब जेवढा कठोर शत्रू होता, एक मोठा विलन म्हणून त्याचं आज नाव घेतलं जातो, तर त्याला लोहा देणारा व्यक्ती शंभू पुरेपूर. छत्रपती बरोबर होते अगदी. हां, म्हणजे मी आता तुम्हाला म्हणतो ना आपण की ही हिरोईक कॅरेक्टर कसा आहे हा समजण्यासाठी आपल्याला तो विलन कॅरेक्टर कसा आहे तो समजणं गरजेचं आहे. बरोबर. हां म्हणजे शिवछत्रपती समजायचं असेल किंवा शंभू छत्रपती समजायचं असेल तर तुम्हाला आधी औरंगजेबाला समजणं गरजेचं आहे. बरोबर. छोटासा वृत्तांत मी तुम्हाला देतो याचा. औरंगजेबाच्या बालपणीची एक सांगतो. म्हणजे यांच्या कारकिर्दीमध्ये असायचे, आपल्या मराठ्यांनी इतिहास फार कमी लिहिला आहे, आपण बोटांवर मोजणार एवढे संदर्भ येतात, पण त्यांच्या याच्यामध्ये भरपूर संदर्भ असतात. शहाजहानच्या कारकिर्दीमध्ये लिहिला गेला एक संदर्भ. 7-8 वर्षाचा औरंगजेब आहे, 4 भाऊ आहे. आता ह्या चौघ्यांना म्हणजे दादा सुखो पण त्यामध्ये आहे ज्याची हत्या याने केली. तर शहाजहान आग्राच्या त्या किल्ल्यामध्ये आहे बसलेला, आणि आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बरेच वाडे होते, आज पण आहेत, काही तुटलेले आहेत पण आहेत. मग आता हा आपल्या चौघ्या मुलांना घेऊन जातो एका भुयारीमध्ये आणि चौघ्यांना आदेश देतो की तुम्ही चौघे एका एका पाठीमागे जा, आत खूप अंधार आहे आणि माहीत नाही की आत काय आहे म्हणून. त्या मुलांना तिघे मुलं जातात पण औरंगजेब जात नाही. तर औरंगजेब आपल्या बापाकडे बघतो आणि बाहेर असा उभा आहे बसलेला. मग आता हा शहाजहानला प्रश्न विचारतो की शहजादा क्या हुआ, तुम क्यों नहीं जा रहे हो अंदर. तर मग हा शहजादा म्हणजे औरंगजेब आपल्या बापालाच प्रश्न करतो की मी का जाऊ, आणि मी गेलो आणि तू मला बंद केला तर काय. ओके. तू आधी जा, तुझ्या पाठीमागे मी येतो. सो हा असा प्रश्न लहान वयात म्हणजे शहजादा असून सुद्धा ह्याचा हा बाप आहे, म्हणजे शहाजहान हा बाप आहे. तर हा शहजादा आपल्याच बापाला प्रश्न करतो की मी का जाऊ, तू जा आधी, मला तुझा विश्वास नाही. सो हा 7-8 वर्षामध्ये आपल्या बापावर विश्वास ठेवत नाही. हा म्हणजे याची बुद्धी बघा की हा फॅमिलीमध्येच कूटनीती करणारा व्यक्ती, हा फॅमिलीलाच मारणारा व्यक्ती. आणि मग हा शंभू छत्रपतींच्या यांनी काय केला तो आपल्याला समजून येतो, हा किती क्रूर होता म्हणून. बरोबर. आणि तिथंच कदाचित शहाजहानला वाटलं असेल की भाई ये तो अपने बाप का भी नहीं सगा, तो ये किसी का सगा नहीं होने वाला. तर मला वाटतं की औरंगजेब किती क्रूर होता, किती भयानक होता आणि किती धर्मांच्या खिलाफ होता. जिजियाकडे यांनी स्टार्ट केला होता परत, जे बंद केला गेला होता. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितलं पाहिजे की हा किती भयानक होता आणि त्याच्या पुढे शंभू छत्रपती किंवा शिवछत्रपती उभे आहेत. बरोबर. तर मग काही छोटी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही, हे व्यक्तिरेखा साधी नाही. म्हणजे हा 7.5 लाखाची सेना घेऊन जर हा इथे येत आहे महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीला पकडायला, म्हणजे पुढचा व्यक्ती पण पहाडासारखा कणखर आहे, हा समजलं पाहिजे आपल्याला. जसं तुम्ही काही वेळापूर्वी दक्षिण दिग्विजयाचा मेन्शन केला, तर दक्षिण दिग्विजयच का, उत्तर दिग्विजय का नाही? कारण उत्तरेकडे पण बरेच किल्ले किंवा बरेच अशा मोहिमा करू जाऊ शकल्या असत्या की ज्याने महाराजांचं साम्राज्य अजून वाढलं असतं, पण दक्षिण दिग्विजयच का? आणि या सगळ्यामध्ये जसं आपण बोललो की महाराजांची दूरदृष्टी ती कशी दिसून येते याबद्दल थोडं सांगा. दक्षिण दिग्विजयाचा मागचा हेतू पण खूप छान होता. इथं सुद्धा शिवरायांची दूरदृष्टी किंवा बुद्धिमत्ता समजून येतो आपल्याला. म्हणजे त्यांच्या केलेला एक गनिमिकावा, एक युद्ध, मी तर म्हणतो त्यांचं ठेवलेलं पाऊलसुद्धा एक विचारशैलीतून म्हणजे समजून येतो की हा व्यक्ती काय आता विचार करणार, कसा विचार करणार. दक्षिण दिग्विजयचा मुख्य हेतू हा होता की आपल्याला तो जिंकायचा आहे, दक्षिण भाग सगळा आपले स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे, तो मुख्य हेतू होताच. पण त्यांचे जे सावत्र बंधू होते वेंकोजी, त्यांच्याबरोबर थोडा संबंध त्यांचे तिथं व्यवस्थित चालत नव्हते. नंतर खूप त्यांचे व्यवस्थित झालेले आहेत, हा सुद्धा आहेत. पण जेव्हा सावत्र भाऊ येतो स्वराज्यात आणि त्यांना सांगतो तिथली सगळ्या गोष्टी, तिथले जे मातंबर लोक आहेत ते थोडं ऐकत नाही माझे किंवा बरोबरपणे सलूक करत नाही. सो हा सगळा एरिया आपला अंडरमध्ये येणं गरजेचं आहे. आणि महाराज निघाले दक्षिण दिग्विजय करायला. तर दक्षिण दिग्विजय करताना त्यांनी एक गोष्ट आणखी ध्यानी ठेवली की जर मी खाली गेलो, म्हणजे महाराष्ट्रातून जर मी खाली गेलो
सगळे दुर्ग इथं निर्माण करत 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 गेलो, तो एरिया माझ्या अंडर येत गेला. तर मग पुढचा व्यक्ती म्हणजे कोण, तर औरंगजेब कधी ना कधी इथं येईलच. आणि याबद्दल राघोजी सोमनाथ सुद्धा लिहितात. म्हणजे अगदी ते जे चौल बंदर आहे, चौल बंदर, त्यामध्ये ॲबिकॅरी नावाचा एक इटालियन प्रवासी होता. त्याने तो विचारला होता याला की कैसे है आपके महाराज, हमको बताइए. आणि मग याने लिहिलं आहे, कोणी राघोजी सांगतात आणि ॲबिकॅरी लिहितो की महाराजांना मी एकदा प्रश्न विचारला होता की महाराज एवढे दुर्ग जिंकतो आपण, मग नवीन बांधणं का, किंवा आणखी दक्षिण दिग्विजय का? ओके, तुम्ही आदेश द्या ना आम्हाला, आम्ही जाऊ, आम्ही करू, सगळं करू, आम्ही पटपट जिंकू आम्ही. हे तुम्ही जाल, काहीतरी नवीन काम कराल का आपण, याची आवश्यकता काय? तर तिथं महाराज सांगतात की मला एक दुर्ग, म्हणजे माझ्या एका दुर्गाला मला एवढा कणखर, एवढा लढाऊ तयार करायचा आहे की औरंगजेब कधी ना कधी येईलच. माझ्या प्रतीची जी भावना आहे, त्या भावना त्याला सार्थक करायच्या आहेत, किंवा मग स्वराज्य घडायचं आहे, त्यामुळे तो येईल इथं. आणि आला तर एक दुर्ग जिंकायला त्याला 1 वर्ष लागलं पाहिजे. म्हणजे जर मी 350 किल्ले तयार करतो तर 350 वर्ष हे औरंगजेबाला लागतील. 350 वर्ष तो जिंकू शकत नाही, किंवा तो जिवंत राहू शकत नाही, पिढ्या जातील त्याच्या. बरोबर, हो की नाही? म्हणजे विचार करा महाराजांनी दूरदृष्टी. मग महाराज खाली 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 गेले, म्हणजे काय, त्यांनी जिंजीला जाऊन त्यांनी एक नवीन स्वराज्य शाखा निर्माण केली. ओके, जिंजीला पण त्यांचे लोक आहेत, आज तमिळनाडूमध्ये येतं. बरोबर बरोबर. तर तिथं जाऊन ते सगळ्या गोष्टी हे करतात. जिंजीला जाऊन ते सगळ्या गोष्टी, म्हणजे आपला म्हणू शकतो आपण, मावळे आहेत त्यांचे तिथं, राजधानी आहे तिथं त्यांची, सगळ्या गोष्टी आहेत. आता औरंगजेबाला जर यायचं इथं दक्षिणेमध्ये, तर त्याची रसद जी येईल, त्याचं जेवण, खाणं पाणं, सगळ्या गोष्टी ज्या येतील त्या दिल्लीतून येणार. पण मराठ्यांना लढण्यासाठी जिंजी पण आहे, रायगड पण आहे, लोहगड पण आहे, त्यांना राजगड पण आहे, त्यांना हा आहे, त्याला तो आहे, तो सगळं काही त्यांचं आहे इथं. पण त्याला दिल्लीतूनच आणावे लागेल सगळ्या गोष्टी, राजधानी म्हणून. आता दिल्लीतून येणारी सगळी गोष्ट मराठी आधीच छापा मारणार, मधामध्येच खाऊन टाकणार, गनिमी कावा करणार. म्हणजे मग परत जा दिल्लीला त्याच्या लोकांना, परत तिथून आण, परत जा तिथून आण, हे लुटणार. म्हणजे सप्लाय त्यांचं कट होणार. सप्लाय कट झाला की त्याला यायला जिंकायलाच प्रॉब्लेम होईल ना. बरोबर. आणि हा मरेल इथंच, आणि मेला तो इथंच. 27 वर्ष 1707 मध्ये तो मेला इथं. बरोबर. तो आहेच तो. आणि एखादा रामशेज दुर्ग बरोबर जिंकायला जर 6.5 वर्ष त्याला लागू शकतात, तर मग राजगड, रायगड, जिंजी सारखे जिंकायला किती वर्ष लागतील त्याला, विचार कर. आणि असं म्हणलं जातं की रामसेज सगळ्यात सोपा किल्ला होता. हो, म्हणजे चढाई करण्यासाठी आणि सगळ्या. आणि त्यावेळी काही लिडरशिप पण नव्हते की स्ट्रॉंग, ज्यावेळी जसं बोलतो की सरदार वगैरे त्यावरती की इझिली म्हणजे जिंकू नाही शकत, असं पण नव्हतं. तरी सुद्धा त्या किल्ल्याला सुद्धा एवढे दिवस लागले, एवढे वर्ष लागले. तर मग हे जे 350 किल्ले आहेत हे जिंकायला, म्हणजे गुणाकार 6ने जरी केला तरी ते खूप वर्ष लागले. बरोबर. आणि जर महाराज दक्षिण दिग्विजय स्टार्ट केला असताना, तर दक्षिणेसाठी त्यांना वर जायला लागला असता. हा ऑलरेडी वर बसलेला आहे, म्हणजे महाराज त्याच्याकडे चालले आहेत. म्हणजे त्याला दिल्लीतून सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला खूप इझी झाला असता. आणि आणखी एक विचार असा करू शकतो की साऊथ जे दक्षिण एरिया तो आधीच जिंकून ठेवला, म्हणजे फ्युचरमध्ये जर काही दगा वगैरे झाला तर साऊथने कोणी आपल्यावरती चढाई नाही करू शकत. आणि याच्या आहेत ना, राजाराम महाराजांना जो साथ दिला आहे जिंजींनी, तो फार चांगल्या प्रकारे उत्तम. म्हणजे वाघ दरवाजातून निसटल्यावर ते प्रतापगडला जातात, मग तिथून त्यांचे सगळे ते प्रवास सुरू होतो जिंजीपर्यंतचा. आणि जिंजीने बरेच वर्ष राजाराम महाराजांना सुरक्षित ठेवला होता. म्हणजे औरंगजेबाच्या वेळातून निघून ते जिंजीला गेले, प्रतापगडावरून जिंजीला गेले. तर तिथपर्यंत त्यांना मोगली सेनाला यायला, जिंकायला, त्या सगळ्या गोष्टी करायला, राजाराम महाराजांना गिरफ्तमध्ये घ्यायला हयाती गेल्या त्यांच्या, करू शकले नाही ते. बरोबर. सो हा सगळ्या प्री प्लॅनिंगमुळे झालेला आहे. म्हणजे शिवछत्रपतींच्या आयुष्यामधून घेतलेला सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे वेळ त्यांनी कधी चुकवली नाही. बरोबर. म्हणजे आपण नकळतपणे बोलून जातो की अरे 2 मिनिटामध्ये काय अफजल खान फाडला. बाबा त्या मागची काय होती पार्श्वभूमी, काय आहे की त्या 2 मिनिटासाठी त्यांनी काय काय केलंय. सेनेमध्ये आपले लोक टाकले, अग्निपुराणाचा अभ्यास केलाय, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. दुर्ग कसा बांधायचा, कुठं काय नियोजन, त्याच्या मनामध्ये त्याचा अहंकार वाढवायचा, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत त्या 2 मिनिटासाठी. सो ती प्लॅनिंग जी आहे ना,
ते करणं फार महत्त्वाचं आहे, जे आपण आजची पिढीनं मला वाटतो की शिवछत्रपतीकडून घेऊ शकतो आपण. बरोबर, म्हणजे मॅनेजमेंट. बरोबर. तर आता जसं मूवीचं आपण बघितलं की मूवी हिंदी भाषेत आहे, बॉलिवूडची मूवी आहे, त्यामुळे ती पूर्ण इंडियात तिचा प्रसार होणार आहे. प्लस डब जर झाली तर साऊथ इंडिया, म्हणजे सगळ्या भारतात मूवी दिसणार आहे. आता असं झालं की माझ्या ऑफिसमधला एक कलिग आहे, नॉर्थ इंडियन आहे, दिल्लीचा आहे. तर त्याचं असं बोलणं होतं की तुम्ही मराठी लोक म्हणजे एवढी तुमच्यामध्ये क्रेज काय आहे महाराजांबद्दल किंवा शंभूराजांबद्दल, एवढी क्रेज काय, लोक नावाने एवढे म्हणजे नाव जरी घेतलं तरी लोक असे एकदम उत्स्फूर्त का होतात. तर मग मी त्याला इतिहास आपला सांगितला. तर जशी मी स्टोरी माझी सुरू होती त्याला सांगणं की काय काय झालं, जेवढं मला माहिती आहे, मला पण एवढं म्हणजे खूप लिमिटेड नॉलेज आहे, पण जेवढं मला माहीत होतं तशी मी त्याला स्टोरी सांगत गेलो. तर त्याच्या अंगावरती काटे आले, जसं आपण हिस्ट्री सांगत गेलो. त्यानंतर त्याने काय केलं, 2-3 दिवस घरी जाऊन पूर्ण यूट्यूब हे ते करून प्लस मूवी पाहून हिस्ट्रीचं रेफरन्सेस, व्हिडिओ जे बोलतो डॉक्युमेंटरी वगैरे सगळं पाहून त्याने इतकं नॉलेज घेतलं की नॉर्मल मराठी माणसालासुद्धा त्याच्यापेक्षा कमी नॉलेज असेल. एवढं नॉलेज त्याने महाराजांबद्दल घेतलं. आणि मग आता तो जिथे पण जातो ना, तो आता लोकांना सांगतो की थोडं इज्जतीत, म्हणजे नाव जर घ्यायचं असेल तर एकेरी उल्लेख नाही आला पाहिजे. म्हणजे तो तेवढाच मराठी बनलाय जेवढे आपण मराठी होत. म्हणजे हा एक मुद्दा मला सांगायचा होता. मूवी म्हणजे एक मूवी जे बोलतो ना की ठीक आहे, मूवी एंटरटेनमेंटसाठीच साधन आहे, मूवीने एंटरटेनमेंटच होतं, पण असे जे लोक उत्स्फूर्त होतात ना ज्यावेळी की हां हे म्हणजे मूवी आहे पण मला अजून हिस्ट्री जाणून घ्यायची. आणि तो बोलताना हेच बोलला मी लहानपणापासून इतिहास आहेच त्यांना, पण तो बोलला जे खालचे मराठा एम्पायर आहे किंवा मराठा साम्राज्य आहे त्यांचा इतिहास आम्हाला खूप कमी सांगितलं गेला आहे. म्हणजे 1-2 पॅरेग्राफ झाले किंवा 1-2 पेजेस झाले, एवढाच इतिहास आहे. म्हणजे डीपमध्ये असं काही नाही आहे. आणि एवढ्या गोष्टी ज्या घडल्यात आहे, म्हणजे एवढं सगळं त्याग आहे, एवढं सगळं बलिदान आहे, हे सगळं बोलला आम्हाला माहीतच नाही आहे. त्यामुळे मी असं बोलेल की मूवीज किंवा कोणते पण गोष्ट झालं, मराठी मूवी झाली, हिंदी मूवी झाली, ह्या अशा ज्या गोष्टी आहेत किंवा पुस्तकं झालं, ह्यामुळे नॉर्थ इंडिया किंवा ज्यांना ही हिस्ट्री माहीत नाही आहे त्यांनासुद्धा एक प्रेरणा भेटण्याचं काम होऊ शकतं. बरोबर, अगदी बरोबर. मला वाटतो की खूप छान तुम्ही ॲक्च्युली सांगितलात तो तुमच्या मित्राचा. असे बरेच मित्र मला पण म्हणजे मिळतातच की अरे वो मूवी देखा था उसमें ऐसा उन्होंने किया है, क्या सच में ऐसा हुआ है, असे प्रश्न येतात त्यांच्याकडून. मला वाटतो की चित्रपट हा खूप मोठा माध्यम आहे घरापर्यंत इतिहास घेऊन जाण्याचा. म्हणजे आजच्या तारखेमध्ये लोक पुस्तक वाचत नाही, म्हणजे फार कमी वाचतात पण फार कमी वाचतात. म्हणजे आधीच्या काळामध्ये आता एक असतो की पुस्तक म्हटलं की रिअल संदर्भ समजायचे, मग कुठलाही असेल. हळूहळू काळ बदलत गेला. आता लोकांना वाचण्यापेक्षा ऐकणं जास्त आवडतो, ऐकण्यापेक्षा बघणं जास्त आवडतं, कारण की त्या गोष्टीला ते रिलेट करतात किंवा फील करतात की हां आता खरोखर असं झालं असेल. ओके, सो मला वाटतो की डब करणं आहे महत्त्वाचा, डब केलंच पाहिजे, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक आता जसे बॉलिवूडच नाही तर मराठीमध्ये असेल किंवा साऊथमध्ये असेल किंवा कुठेही नॉर्थमध्ये कुठेही तुम्ही प्रत्येक लँग्वेजमध्ये असे मूवीज तयार केलं पाहिजे. बरोबर. यामुळे काय होईल की जर फॉर एक्झाम्पल 50 लोक बघतात आणि त्यापैकी 20 लोकांना पण असं वाटलं की हा असेल खरा, हा आहे खरा, हा बनवला आहे म्हणजे खरा आहे. आणि जर 4 लोक आपल्याला म्हणतात की बलिदान मास काय आहे मला सांगा, 4 लोक बोलतात की अरे वो छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या मनामध्ये शिवाजीच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज येत असेल मूवीमुळे, बरोबर, तर मग चांगलं आहे ना, तयार केलं पाहिजे. पण एवढं पण लक्ष दिलं पाहिजे की जो रिअल आहे तोच दाखवा, म्हणजे काही चुकीचं दाखवलं की असं नाही. आता सोयराबाईंचे कॅरेक्टर तुम्ही छावा मूवीमध्ये बघाल, मी एकदम बघून थोडा हे झाला की सोयरा राणीसाहेब ह्या स्वराज्याची महाराणी आहे, तिला तुम्ही एका बेगमसारखा पान खातानी काहीतरी एक्सप्रेशन्स चेंज करून दाखवता. ॲक्च्युली तसे असणार का तर नाही. म्हणजे शंभू छत्रपतींना आईची माया नव्हती हा बरोबर आहे, पण कधीतरी ते आपण प्रेमाने वागलेलं असणार ना. आणि आपल्याच मुलाला पत्र अकबराकडे लिहून देणं की तू त्याला मार, असं नाही, हा नाही आहे संदर्भ असे काही. ते मंत्र्यांनी केलं आहे ते बरोबर आहे, पण सोयराबाईचा एवढा घाण कॅरेक्टर नव्हता जो मूवीमध्ये दाखवला आहे. सो मला वाटतो की थोडा तरी यामध्ये केलं पाहिजे. दुसरा म्हणजे की इम्पॅक्ट पडतोच, मूवीचा इम्पॅक्ट पडतो, लोकांमध्ये चेंजेस येतातच. त्याचबरोबर काय तर मराठी मूवीजमध्ये जो क्रेज आहे शिवछत्रपतींचा तो यामुळे जास्त आहे आमच्या, कारण की मराठी माणसामध्ये जास्त त्यांचा क्रेज यासाठी आहे महाराजांचा की यांच्याबद्दल ना एक वेगळी भावना आहे लोकांमध्ये की अरे अगदी मातीतून आलेला व्यक्ती छत्रपती झालेला आहे,
ही भावना आहे लोकांच्या मनात. त्यांना ओळखतात लोक की महाराज अरे इथंच होते, इथंच बसलेले होते, इथं हे करत होते. म्हणजे तुम्ही जाल तर ते आपल्या रायगडच्या पायथ्याला जो गाव आहे पाचाड, तिथला जो जिजाऊंचा वाडा आहे, तिथला संदर्भ किती छान येतो. ते जे विहिरीच्या बाजूला जो महाराज तिथे बसायचे, त्यांची तखत कोस आज पण बांधलेली आहे दगडी, त्यावर महाराज बसायचे आणि मग जे मुलं खेळतात त्यांना काहीतरी खाऊ द्यायचे. सो असा हा व्यक्ती अगदी लहान मातीतून आलेला आहे आणि छत्रपती झालेला आहे. मग हा रिलेट करतो त्या गोष्टी. बरोबर. आणि त्यांनी जे काम केलेलं आहे देवदेश धर्मासाठी असेल किंवा मग लोकांसाठी स्वराज्यासाठी असेल, आपल्या स्त्रियांसाठी असेल, असे नियम त्यांनी काढले आहेत जे लोकांना आणखी तरी माहीत नाही. बरोबर. सो मला वाटतो की यामुळे क्रेज जास्त आहे. दुसरं की NCERTची बुक्समध्ये बघितलं किंवा आता सध्या तरी जी आहे सिलेबस वगैरेमध्ये थोडा बहुत काहीतरी येतो किंवा येत पण नाही. यामागचा एक रिझन हा आहे की इंग्रजांनी महाराष्ट्राला जी संस्कृती होती तोडून फोडून टाकला होता. म्हणजे गडकोटांवर त्यांनी तोफे चालवले, नंतर 1000 रुपयाचा कर लावला की कोई भी व्यक्ती इस दुर्ग के ऊपर जाएगा नहीं, जाएगा तो फिर इसको वही कर देना पडेगा, असं त्यांनी लावलेला होता. हळूहळू शिवछत्रपती नावाची किंवा स्वराज्य नावाची, संस्कृती नावाची जी गोष्ट होती ना, ते विसरून टाकणार होते हे लोक. ओके. संपवून टाकणार होते हे लोक. आता यामागचं कारण हाच आहे की इंग्रजांनी शिवछत्रपती ही शक्ती किती प्रबल आहे हे ओळखली होती. कदाचित आपण ओळखू शकलो नाही आज पण, ते त्यांनी ओळखले की भाई अगर इनके मन में फिर से स्वराज्य का भूत बैठ गया ना, तर मग हे काही मानणार नाही, हे मराठी आहे ते काही ऐकणार नाही, हे फाडणारच आहेत. सो यामुळे त्यांनी हा केला. मॉडर्निटीचा रूल त्यांनी काढला होता. त्यांचे जे रूल आहेत 250-300 रूल आहेत, त्यापैकी मॉडर्निटीचा एक रूल होता की जो मॉडर्न आहे वही देश में राज करेगा. म्हणजे तुम्ही वाईन प्या तर तुम्ही राज कराल. तुम्ही म्हणजे अगदी तुम्ही आमच्याबरोबर बसायचं असेल, तुम्हाला तुमची आउटफिट, तुमच्या वेशभूषा तुम्हाला सोडावी लागेल, धोती सोडावी लागेल, तुम्हाला पॅन्ट घालावे लागेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्या होत्या. नंतर काय तर एज्युकेशनसुद्धा तेच, वेधशाळा, पाठशाळा सगळे बंद केले गेले. सुरुवात केली गेली एक इंग्लिश लिटरेचरला, इंग्लिश शिका किंवा मग तुम्ही अशी भाषा शिका. शिकणं चुकीचं नाही आहे, आम्ही सुद्धा बोललंच पाहिजे, पण मी म्हणतो वापर कुठं करायचा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. बरोबर. प्रत्येक ठिकाणी नाही. तुम्ही आपल्या आईला बोलू शकत नाही ना की मला इंग्लिशमध्ये जेवायला दे. आई मला जेवायला दे, मला भूक लागली. बरोबर है ना. सो एक छोटासा इथं यामध्ये येतो की जिथं वापर करायचा तिथेच वापर. बरोबर. म्हणजे करिअर शिक्षणासाठी तुम्ही इंग्लिश भाषेचा वापर करू शकता, पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे की डे टू डे मध्ये जसं आपली मातृभाषा आहे ती आपल्या त्या टाईममध्ये म्हणजे आपल्या पर्सनल किंवा घरगुती भाषेमध्ये मातृभाषेचा वापर झालाच पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर आता काही राजनैतिक पक्ष निर्माण झाले होते त्या वेळेवर, मी सांगतो अगदी 1900च्या शतकाच्या वेळेवर. स्वातंत्र्य भारतानंतर सुद्धा एज्युकेशनमध्ये बरेच लोकांनी आपले म्हणू शकतो की टांग अडवली होती. नाही म्हणजे याचं आवश्यक नाही आहे, मराठा एम्पायरचं आवश्यक नाही आहे का, आवश्यक आहे. लोकांमध्ये क्रांती करायचं आहे का, परत एकत्रित करायचं आहे का, बऱ्याच गोष्टी निर्माण केल्या गेल्या. आणि मग दाखवला गेला ओके इतिहास दाखवायचा आहे तर मग मुघलांचा दाखवा. म्हणजे तर काय दाखवायचं आहे तर मग हा हातांनी कपडे शिवतो औरंगजेब, हा दाखवा. अकबर दाखवायचं आहे, अरे तर मग यांनी तर सतीप्रथा बंद केली आहे. अरे यांनी एक जोधाबाई नावाची बाईसोबत हिंदू स्त्री, तिचा धर्म परिवर्तन केला नाही आणि तिला लग्न केलं आहे, हा दाखवून देऊया आणि यांची छवी क्लिअर करायचं, ह्या गोष्टी स्टार्ट केला गेला होता. मग आता सध्याच्या जनरेशनला काय झालं आहे, मराठा एम्पायरमध्ये एवढा काही रहस्य आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, युद्धनीती असेल त्यांची किंवा त्यांचा नेचर असेल किंवा त्यांचा गनिमी कावा असेल, हे लोकांना माहीतच नाही, जे आता हळूहळू कळू लागले. बरोबर. मूवीच्या मार्फत असेल किंवा पुस्तकांच्या मार्फत आता कळत आहेत ना, ते यांना हे होत आहेत की और है की आता और बुक लगी, आणखी आम्हाला ऐकायचं आहे, आणखी आम्हाला बघायचं आहे मराठा एम्पायर किती लाज आहे म्हणून. सो हळूहळू त्यामुळे हा सगळे क्रेज वाढत चाललाय. बरोबर. बरेच मराठी माणसांना इतिहासाचा थोडा बहुत नाही का खूप काही गोष्टी माहीत नाही. तुम्ही अगदी विदर्भामध्ये गेलात ना, जिथून मी बिलॉंग करतो, तिथं आज पण लोकांना शिवछत्रपतींचा इतिहास माहीत नाही. बरोबर. म्हणजे असं नाही की विदर्भातल्या लोकांना ते ॲक्टिव्ह नाही किंवा त्यांना माहीत नाही. आत्ता नागपूरसारख्या जे आज महाराष्ट्राची उपराजधानी आहे तिथं बरेच काय म्हणतात की प्रतिष्ठानचे लोक म्हणा किंवा मग सह्याद्री प्रतिष्ठानसारखे लोक म्हणा किंवा बरेच संघटनाचे लोक काम करतात आणि काम केल्यामुळे लोकांना जागृती येऊ लागली आहे.
म्हणजे माझेच मित्र आहेत जे बरेच महलसारख्या एरियामध्ये आज वंदना करतात, राज्याभिषेक करतात किंवा मग जयंत्या सेलिब्रेट करतात ते लोक. सो हळूहळू लोक एकत्रित येऊ लागले आहेत. छावा मूवीनं सगळ्या देशाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण बरेच लोक वेगळे पण झाले आहेत महाराष्ट्रामध्येच. सो मला वाटतो की जातीभेद ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या करून आपल्याला जो मेन हेतू आहे, जो मेकर्सने दाखवला आहे, बाबा तुमच्या राजाबरोबर माझ्या राजाबरोबर काय चुकीचं झालं आहे ते बघा. आणखी एक प्रश्न असा होता की छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे आपण बोलतो की दगा करून पकडलं गेलं होतं, तर छत्रपती संभाजी महाराजांना कसं पकडलं गेलं होतं त्यामागचा इतिहास सांगा. बरं, आता याबद्दल सुद्धा वेगवेगळे संदर्भ सांगतात. आपण संदर्भ बघताना कुठल्याही एका व्यक्तीने लिहिलेला संदर्भ आपण बघू शकत नाही. त्या व्यक्तिरेखेबद्दल जेवढेही संदर्भ येऊ शकतात त्या आधीचे, म्हणजे त्या कारकिर्दीचे किंवा त्या नंतरचे 100 वर्षापर्यंतच्या नंतरचे जेही असतील ते सगळे आपल्याला बघायचे असतात. मगाशी मी बोललो की बोटांवर मोजलेले संदर्भ आपल्याला मिळतात मराठेशाहीचे, पण मुघलांनी बरेच लिहिलेले आहेत. म्हणजे मुघल साम्राज्यामध्ये बरेच लिहिलेले डॉक्युमेंट आहेत जे आपल्याला सापडतात. आता सध्या एक वाद सुरू झाला होता, म्हणजे आणखी सुरूच आहे कदाचित, छावा चित्रपटाबद्दलच, की शिर्के किंवा ब्राह्मण, मराठे ब्राह्मण हा वाद सुरू झाला होता. आणि हा वाद सुरू झाला होता आपला एका डायरीतून, म्हणजे मार्टिननी जे डायरी लिहिली आहे त्यामधून. मार्टिनचं जर बघितलं तर हा एक आपला जे पॉंडिचेरी आहे, पॉंडिचेरीमध्ये राहणारा फ्रेंच व्यक्ती आहे मार्टिन हा. म्हणजे याच्याकडे वसाहत होती, त्यामध्ये हा राहतो. याने 2 व्हॅल्यूम्स लिहिला होता. तर हे व्हॅल्यूम्स म्हणजे काय, 2 खंड. तर पहिली खंड एक त्याने डायरी लिहिला होता. त्या डायरीमध्ये हा एक कारकीर्द मी तुम्हाला सांगतो त्याची. यामध्ये हा लिहितो 1674 ते 1688 पर्यंतचा इतिहास मराठेशाहीचा जो या लिहितो. आणि दुसऱ्या डायरीमध्ये हा लिहितो 89 पासूनचा. म्हणजे आता इथंच बघा, 89 मध्ये शंभू छत्रपती पकडले गेले होते. आता 89 मध्ये हा लिहितो. माझ्याकडे मी ते संदर्भसुद्धा आणलं आहे, जर मी वाचून दाखवतो तुम्हाला. चालेल. ज्यामध्ये हा लिहितो. याने नॉर्मली ब्राह्मण समुदायाला यामध्ये त्यांनी जास्त फोकस केलं आहे ह्या मॉर्टिनने. सो तो आपण बघूया. ह्यावर संशोधनसुद्धा झाले आहेत आधी पण. 1952 मध्ये भारत इतिहास संशोधन महामंडळ यांच्यातर्फे सुद्धा जे सरदेसाई ज्येष्ठ इतिहासकार होऊन गेले आहेत, त्यांनी एक त्रैमासिकमध्ये लिहिलं आहे, एक संदर्भ दिला आहे की ब्राह्मणांनी कशा प्रकारे म्हणजे दगा केला आहे, त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर जे जदुनाथ सरकार यांनी सुद्धा याबद्दल रिसर्च केलेला आहे. जदुनाथ सरकारचा रिसर्च खूप छान आहे. त्यामध्ये असा की जे फ्रेंच डायरी त्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे ते इंग्लिशमध्ये आहे. आणि आजसुद्धा ज्या फ्रेंच जी डायरी आहे तिला तुम्ही आजसुद्धा इंग्लिश ट्रान्सलेट कराल तर ती अगदी जदुनाथ सरकारच्या इंग्लिशची मॅच होईल. सो यामध्ये मराठी भाषांतर मी तुम्हाला सांगतो. संभाजी राजांच्या मृत्यूने देशात निर्माण झालेली परिस्थिती किंवा चिंता असं मेन्शन करतो. या संबंधाने संभाजी राजांच्या मृत्यूकडे माझे लक्ष वेधले गेले. जेव्हा हा राजा जिवंत होता तेव्हाच्या प्रचलित अफवा आणि सुरतवरून आलेली पत्रे यामुळे त्यावेळी मला चुकीचे वळण घ्यावे लागले होते. ठीक आहे. त्याचबरोबर फार काळ झाला आणि आम्ही त्याच्याबद्दल बोललेलो नाही. तो आज मी बोलत आहो असा हा लिहित आहे. आत्ता म्हणजेच नुकतेच याच महिन्यात आम्हाला सूचना मिळाली की संभाजी राजा त्याच्या प्रमुख ब्राह्मणांच्या विश्वासघातामुळे पकडला गेला. त्यांनी राजाला हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेल्या मोगल सैन्य तुकडीशी भिडवले. त्यानंतर मुघल सैन्यांच्या सेनानायक त्यांना म्हणजेच ब्राह्मण प्रमुखांना सामील झालेला होता. त्यानंतर आणखी हा एक गोष्ट मेन्शन करतो की शिकारीसाठी संभाजी राजांना गुंतवले गेले होते म्हणून. आता मला यामध्ये एकच काही गोष्टी म्हणजे मेन्शन करायच्या आहेत की हा इथे एक गोष्ट मेन्शन करतो की याआधीसुद्धा मला अफवा ज्या आलेल्या आहेत त्यावर मी चुकलो हा मेन्शन करतो. नंतर हा आणखी काही गोष्टी मेन्शन करतो की शिकार करताना शंभू राजांना पकडला गेला आहे. आणखी एक गोष्ट मेन्शन करतो ती म्हणजे काय, शत्रूंनी दबा घेतलेला आहे ऑलरेडी. तर हा फार चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की शंभू छत्रपती पकडले कसे गेले हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ते संगमेश्वर जातात मराठ्यांना एकत्रित करण्यासाठी. जे वतनदारीचे
वतनदारी घेण्यासाठी जे लोक हे होते, म्हणजे खूप जास्त पुढाकार घेत तयार होते. तयार होते, त्या सगळ्यांना ते बोलवतात. सगळ्यांच्या मनामध्ये जोश पुन्हा निर्माण होईल म्हणून ते एकत्रीकरणाचा प्रयत्न करतात. आणि त्यानंतर मग आंबेघाटाच्या मार्गातून, कोल्हापूरच्या मार्गातून हा जो शेख निजाम म्हणजेच काय तर मुकरब खान हा येतो, हा सगळ्यांना माहीत आहे. मग इथे शिकारीचा कुठून मेन्शन आला आहे आणि दबा घेतलेली म्हणत आहे. तर दबासुद्धा मुघलांनी घेतलाच नव्हता, ही चालून आलेली सेना होती ना. नंतर हा स्वतः म्हणतो की अफवा आहे म्हणून, जे मला आधी पण मी चुकलो, तर हा चूकसुद्धा मान्य करतो. आता एवढ्याने केलं आहे. आणि ही सेकंड डायरीमध्ये हा 1689चा हे लिहित आहे, सगळ्या गोष्टी घटना लिहित आहे आणि 1689मध्येच लिहित आहे. पण जर याच्या आधी आपण पहिली डायरी बघितला, म्हणजे 1688पर्यंतची, यामध्ये काय असतो, यामध्ये काय झालं आहे, आता याने एक चूक पण केली आहे. पान नंबर 454 यांनी असं लिहून ठेवलं आहे, पान नंबर 454 मार्च 1689 म्हणून यांनी असं त्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे. सेम गोष्ट त्याने लिहून ठेवलं आहे तिथं पण, म्हणजे 1689च्या दरम्यान, 1686च्या दरम्यान. हा काय करतो, 1686मध्ये पान नंबर 454मधून मेन्शन करून ठेवला याने. आणि त्यामध्ये सुद्धा सेम नोंद किंवा सेम मजकूर याने दिलं आहे. म्हणजे हा जो आपल्याला संदर्भ सापडतो, ज्यामुळे एवढा मराठी आणि ब्राह्मणांमध्ये वादविवाद सुरू झालेला आहे आजच्या तारखेमध्ये, हा 1986मध्ये त्यांनी लिहून ठेवला होता आधीच. म्हणजे शंभू छत्रपतींची ही जी घटना आहे, ही होण्याच्या आधीच त्याने 1986मध्ये लिहून ठेवला होता की मला अशी अफवा आली की ब्राह्मणांनी काहीतरी पकडून ठेवलं आहे म्हणून, आणि मी लिहितो. आणि त्यावेळेस हा होता पांडिचेरीमध्ये. म्हणजे याच्याकडे जे अफवा यायच्या हा तोच लिहायचा, याने काही बघितलं नाही सगळ्या गोष्टी. सो हा खूप म्हणजे एक खूप मोठा मला वाटतो की इतिहास संशोधकांनी किंवा जे इतिहास अभ्यासक आहेत यांनी ह्या गोष्टीवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की जातीभेद न करता की काय रिअल संदर्भात काय नाही म्हणून. खूप खूप छोटासा इथे यामध्ये गोष्ट आहे की यांनी 86मध्ये पण तोच पान नंबर दिला आहे, इथे पण तोच पान नंबर दिला आहे. ह्या पान नंबरमध्ये लिहितो काय काय गोष्टी सेम आहेत, तर सेम मजकूर आहे दोघांमध्ये. मग हा 1986मध्ये पण तोच लिहितो, 89मध्ये पण तोच लिहितो. म्हणजे हा ऑलरेडी हा खोटंपणा करत आहे ना मार्टिन. याच्या संदर्भाला कसं खरं म्हणायचं, आपण नाही म्हणू शकत आपण. मग ब्राह्मणांनी पकडल्याप्रमाणे ब्राह्मणाने हा सुद्धा चुकीचा आहे. मग आता शिर्क्यांचं जर आपण इथं मेन्शन करतो, तर शिर्क्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला असे ठोस पुरावे मिळत नाही की शिर्के कुटुंबांनी काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून. म्हणजे अगदी तुम्ही मोगली डॉक्युमेंट बघाल तर त्यामध्ये डायरेक्ट हा म्हणजे शिर्क्यांबद्दल मेन्शनच नाही म्हणजे की यांनी केलंय म्हणून. शॉर्टमध्ये काय की हिस्ट्री जो माणूस लिहितो हे 2-3 सोर्सेसकडून व्हेरीफाय झालं पाहिजे. आणि ह्या केसमध्ये जशी हिस्ट्री आहे ती 86मध्ये पण लिहिलेलं आहे आधीच, नंतर परत 89मध्ये पण लिहिलेलं आहे आणि सेम पेजवरती लिहिलेलं आहे, सेम पेजवर. म्हणजे त्यामुळे असं 2 वेगवेगळ्या डायरी. बरोबर. आणि मी हा सुद्धा सांगतो तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत की ह्या डायरी इंटरनेटवर आहेत. म्हणजे गुगल पण केला ना तर मिळतात, व्हॅल्यूम 1 व्हॅल्यूम 2 दोघे मिळतात. सो मला वाटतो की आपण याच्याबद्दल सुद्धा बघितलं पाहिजे, स्वतःहून बघितलं पाहिजे की काय आहे काय नाही. खूप छोटासा हा तथ्य आहे. आणि शिर्क्यांच्याबद्दलचा मी मुद्दामून इथं मेन्शन करत आहो की शिर्क्यांच्याबद्दल सुद्धा नाराजगी आहे म्हणून जयदेशाकावली वगैरेमध्ये दाखवला गेला आहे. मोगली डॉक्युमेंटमध्ये कुठेही असं दाखवलं गेलं नाही की हे सामील झाले आम्हाला म्हणून, तो सुद्धा आहे. रंगनाथ स्वामीच्या पत्राद्वारे तर हा सुद्धा येतो की कवी कलशांनी फसवलाय म्हणून. सो 3 वेगवेगळे पक्ष निर्माण होतात. बरोबर. मला वाटतो की इतिहास संशोधकाची जात किंवा धर्म नसलंच पाहिजे. म्हणजे जर मी इतिहास संशोधक आहोत तर मला पुराव्यावर अभ्यास केला पाहिजे आणि पुराव्यावर विश्वास केला पाहिजे, ना की जाती धर्मावर. करेक्ट. माझी वैयक्तिक जात धर्म असेल, पण इतिहास संशोधक ह्या कामाची जात नसली पाहिजे. आणखी एक गोष्ट इथं मला सांगायला आवडेल, म्हणजे थोडंसं मी प्राऊड फील करतो. रिसेंटली आम्ही फिरायला गेलो होतो, तर येताना आग्र्यामध्ये आम्ही थांबलो होतो. तर आग्र्याचा जो किल्ला आहे त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे. बरोबर. तर तिथे, आणि आम्ही 18 तारखेला गेलो होतो, 18 फेब्रुवारीला. तर तिथे रात्री काही मुलं त्यांचं चालू होतं क्रेन वगैरे लावून हार घालणं वगैरे. तर आम्ही उतरलो, बोललो आग्र्यातले लोक असतील जे सेलिब्रेट करतात. आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्यांना विचारलं की आप लोक कहा से हो, तर ते त्यांच्यात मराठी भाषा बोलत होते. तर आम्ही बोललो मराठी होय तुम्ही, ते बोलले हा आम्ही मराठी. तर मग आम्ही विचारलं कुठले, तर ते साताऱ्याचे
म्हणजे प्रॉपर साताऱ्याचे लोक होते, पण ते आग्र्यामध्ये राहतात. तर त्यांची फॅमिली वगैरे पिढीजात सगळे आग्र्यात राहतात. तर ते बोलले उद्या आमचा मोठा कार्यक्रम आहे, तर आज आम्ही तयारी वगैरे सगळं प्लॅनिंग आयोजन चालू आहे. तर म्हणजे ही एक प्राऊड गोष्ट आहे की आग्र्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा तिथं म्हणजे जे आपलं बोलतो ना की सेलिब्रेशन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची, तर ते सुद्धा अजून सुद्धा स्पिरिट तिथे आहे. इव्हन पानिपतच्या युद्धामध्ये गेलेले जे मराठी कौटुंबिक लोक होते, बरोबर, ते अजून सुद्धा ते आज पण आहेत तिकडे हरियाणा साईडला, जे मराठी भाषा ते अजून सुद्धा फॉलो करतात हो त्या सगळ्या ट्रेडिशन्स. आणि हेच म्हणजे सांगायचं होतं की आपण लास्ट सुद्धा पॉडकास्ट रेकॉर्ड केली की दुर्ग किंवा मंदिरांचं स्ट्रक्चर कसं बनतं, सगळं कसं असतं त्या टाईपचं. प्लस आपण ट्रेकला पण गेलेलो, तर त्यामध्ये सुद्धा तुमच्याकडून बरीच माहिती भेटलेली आहे मंदिरांबद्दल. तर ह्या पॉडकास्टबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला विचारायचं होतं. मला एवढा माहीत आहे की इतिहास वाचणारे आणि बघणारे लोक जे असतात ना, ते कधी इतिहासाचं खंडन करत नाही. एक तर तुम्ही रिसर्च करा स्वतःहून, बरोबर, किंवा मग तुम्ही ते संदर्भ बघा स्वतःहून, बरोबर, किंवा अशा लोकांशी भेटा ज्यांनी खरोखर अभ्यास केलाय, आणि मग त्याच्यावर डिबेट करा की हा खरा आहे की खोटा आहे की काय आहे काय नाही. म्हणून डायरेक्ट आपले विचारसरणी मांडणं बरोबर नाही, मला असं वाटतं. ह्या पॉडकास्टबद्दल मी एवढाच बोलणार की मागेसुद्धा बरेच लोकांनी, तुमची एक ऑडियन्स आहे आणि महाराष्ट्राची पब्लिक सपोर्ट करतच तुम्हाला, याला पण करेलच नक्की. आणि महत्त्वाचं म्हणजे हा की तुम्ही जो कार्य करत आहात इतिहासासाठी आणि लोकांमध्ये हे सगळे अवेअरनेससाठी, तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आजच्या तारखेमध्ये ना, युवा केवळ हा आपल्या एज्युकेशन आणि जॉबमध्येच नाही, तर वेगवेगळ्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आणि आजच्या तारखेमध्ये पॉडकास्ट खूप मोठा मार्ग आहे, मला असं वाटतं. म्हणजे ज्या गोष्टी लोक पुस्तकात वाचत नाही ते त्यांना बघून किंवा ऐकून मिळतात. बरोबर. आणि जर हा होत असेल तर ओके आहे ना. म्हणजे आपण डेव्हलपमेंट करत आहोत, टेक्नॉलॉजीचा वापर करतोच, पण ती टेक्नॉलॉजी चांगल्या कामामध्ये म्हणजे आणली गेली तर आणखी उत्तम आहे. आणि आमचंसुद्धा काम तोच आहे की पुस्तकांच्या मार्फत असेल किंवा मग टेलिव्हिजन असेल, कसाही असेल, पण लोकांपर्यंत खरं इतिहास घेऊन जाणं. आणि जर पॉडकास्टच्या मार्फत होत असेल तर खूप उत्तम आहे. आणि मी तर नेहमीच असे लोकांना सपोर्ट करत असतोच. आणि तुमचासुद्धा मी अभिनंदन करतो की तुम्ही एवढा छान प्रकारे सगळं काही काम करत आहात. पुढेसुद्धा सक्सेस तुम्हाला आणखी मोठी सक्सेस दिलीच पाहिजे, मिळेल, तुमचा हक्क आहेच. थँक्यू आल्याबद्दल तुमचं. आणि आता आपण म्हणजे बराच वेळ झाला रेकॉर्ड करतोय, त्यामुळे ह्या पॉडकास्टचा आपण शेवट करूयात. थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.